स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छलचं लग्न पोस्टपोन करण्यात आलं होतं. ऐनवेळी हे सगळं झालं होतं. लग्नाचे बरेचसे फंक्शन्स पार पडले आणि 2 दिवस आधीच लग्न पोस्टपोन करण्यात आलं. त्यांचं लग्न का थांबवण्यात आलं या संदर्भात अनेक चर्चा केल्या गेल्या. बरेच तर्कवितर्क लावण्यात आले. आज त्या चर्चांना स्मृतीकडून पूर्णविराम देण्यात आलाय. स्मृती आणि पलाशच्या लग्नाचं काय झालं? लग्न होणार की लग्न मोडलंय? स्वतःच स्मृतीने सांगितलंय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्मृती मंधानाने इंस्टाग्रामवर स्टोरी टाकून तिच्या लग्नाविषयी माहिती दिली आहे. पलाश आणि स्मृतीचं लग्न आता होणार नाहीये. तिने तिच्या पोस्टमध्ये काय म्हटलंय बघूयात. गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक तर्कवितर्क केले जात आहेत आणि मला वाटतं की या क्षणी स्वतः बोलणं अत्यावश्यक आहे. मी अतिशय खाजगी व्यक्ती आहे आणि तशीच राहू इच्छिते. परंतु मला हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की लग्न रद्द करण्यात आलंय. ही गोष्ट इथेच संपावी अशी माझी नम्र विनंती आहे. कृपया दोन्ही कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा आणि आम्हाला आमच्या गतीनं हे सर्व स्वीकारण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक तेवढी जागा द्या. आपल्याला प्रत्येकाला मार्गदर्शन करणारी एक शक्ती असते असा माझा विश्वास आहे. देशाचे सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची प्रेरणा हीच माझ्यासाठी ती शक्ती आहे. मी शक्य तितक्या काळ भारतासाठी खेळत राहण्याची आणि देशासाठी अधिकाधिक विजेतेपद मिळवण्याची आशा बाळगते. हाच माझा कायम केंद्रबिंदू असेल. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आता मूव्ह ऑन करण्याची गरज आहे. स्मृती मंधाना. ही पोस्ट करत स्मृतीनं सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम दिलाय. तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.